Hi friends, now start next lecture on the topic sequence and series in standard 11. ओके, या टॉपिक मध्ये हे लास्ट लेक्चर आहे आपलं. प्रिव्हियस लेक्चर जे आपण स्टडी केलेले आहे त्यामध्ये फर्स्ट लेक्चर आपण स्टडी केलं होतं जॉमेट्रिक मीन. ऑलरेडी अरिथमॅटिक मीन आपण 9th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलाय. अरिथमॅटिक मीन स्टडी केलंय, सम ऑफ अरिथमॅटिक मीनचं स्टडी केलंय आपण. इथे आपण 11th स्टँडर्ड मध्ये स्टार्ट केलं जॉमेट्रिक प्रोग्रेशन स्टडी केलं. जॉमेट्रिक प्रोग्रेशन नंतर आपण सम ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन स्टडी केलेलं आहे. त्यानंतर सम ऑफ इन्फानाइट नंबर ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन स्टडी केलंय. ओके, लास्ट लेक्चरला आपण हार्मोनिक प्रोग्रेशन स्टडी केलं. देन टाइप्स ऑफ मीन स्टडी केले. त्यात एम, जीएम, एचएम मीन्स अरिथमॅटिक मीन, जॉमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन स्टडी केलाय. हे ऑलरेडी आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये ऑल सगळ्या गोष्टी सिक्वेन्स मध्ये स्टडी केलेल्या आहेत. हे लास्ट लेक्चर आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहे प्रॉपर्टीज ऑफ समेशन. ओके, अँड पॉवर सिरीज स्टडी करणार आहे. आता प्रॉपर्टीज ऑफ समेशन वर आपण काही एक्झाम्पल स्टडी करणार आहे. हा लास्ट पार्ट आहे आपला. ओके, फर्स्ट प्रॉपर्टी आहे समेशन आर गोज फ्रॉम 1 to n k into tr. ओके, k मीन्स एनी कॉन्स्टंट असेल. ओके, नॉन झिरो कॉन्स्टंट पाहिजे. k हा झिरो असून चालणार नाही. मग k हा जर नॉन झिरो कॉन्स्टंट असेल तर k ला काय करायचं, समेशनच्या पाठी लिहायचं आणि ज्याची ऍडिशन करायची ज्या नंबरची tr त्याला आपण समेशन द्यायचं. r गोज फ्रॉम 1 to n मीन्स जो कॉन्स्टंट नंबर आहे त्याला पाठीमागं लिहा आणि ज्याची ऍडिशन करायचे, सम करायचे आपल्याला, ते सम आपण काय करायचं, त्याला काय द्यायचं, समेशन द्यायचं. ओके, ही फर्स्ट प्रॉपर्टी झाली. सेकंड प्रॉपर्टी आपली समेशन r गोज फ्रॉम 1 to n ar प्लस br. ओके, आपल्याला काय करायचंय, एआर आणि बीआर ची ऍडिशन करायची आहे. मग काय करायचं, समेशन हे जे साइन आहे ते एआर ला सेपरेट द्यायचं, बीआर ला सेपरेट द्यायचं. ऍडिशन असू दे, सबट्रॅक्शन असू दे, समेशन साइन दोन्हीला सेपरेट करायचं. समेशन एआर आर गोज फ्रॉम 1 to n प्लस समेशन बीआर आर गोज फ्रॉम 1 to n. ओके, आर गोज फ्रॉम 1 to n चं मीनिंग काय असतं, आर च्या व्हॅल्यू 1 पासून कुठेपर्यंत असणार आहे, लास्ट टर्म nth टर्म पर्यंत आपण त्याची काय करणार आहे, समेशन म्हणजे ऍडिशन करणार आहे, सम करणार आहे. ओके, देन थर्ड आहे समेशन 1. समेशन 1 आर गोज फ्रॉम 1 to n. ह्याची व्हॅल्यू असते n. ह्याची व्हॅल्यू काय असते, n. ओके, इथे पहा नेक्स्ट आहे फोर्थ आहे ती समेशन k into n. सॉरी, k into ओनली k मीन्स k गोज फ्रॉम 1 to n. आता आपण फर्स्ट प्रॉपर्टी नुसार k ला काय करतो, समेशनच्या पाठी राईट करतोय. k मीन्स इथे राहील 1. r गोज फ्रॉम 1 to n. 1 ची व्हॅल्यू किती असते, n मीन्स k n. ओके, मीन्स फर्स्ट प्रॉपर्टी आणि फोर्थ प्रॉपर्टी नुसार काय केलं, k ला बाहेर पाठीमागे लिहिलं समेशनच्या. k 1 ची व्हॅल्यू काय येते, n मीन्स k n. ओके, पण k हा ऑलवेज काय पाहिजे, नॉन झिरो. k इज नॉट इक्वल टू 0. मात्र k एनी कोणताही k हा कोणताही कॉन्स्टंट असू शकतो. एनी नॉन झिरो कॉन्स्टंट, नॉन झिरो कॉन्स्टंट. ओके, आणि इथे सुद्धा k इज नॉट इक्वल टू 0. ह्या काय आहेत, प्रॉपर्टीज ऑफ समेशन्स आहेत. समेशनच्या काही प्रॉपर्टीज आहेत, 4 प्रॉपर्टीज. चारही प्रॉपर्टीज जर लक्षात ठेवल्या तर एक्झाम्पल सॉल्व्ह करायला याच्याची खूप इझी आहेत. ओके, समेशन कशा कशाला द्यायचं, एखादा कॉन्स्टंट नंबर रिपीट होत असेल तर रिपीट कॉन्स्टंट नंबर काय करायचं, समेशनच्या पाठी राईट करायचा. समेशन ज्याची ऍडिशन करायचे त्याला समेशन साइन द्यायचं. ओके, देन ऍडिशन असेल तर दोन्हींना समेशन काय करा, सेपरेट राईट करा. प्रत्येकाला सेपरेट समेशन द्यायचं. 1 ची व्हॅल्यू समेशनची किती येते, n येते. ओके, k असेल तर k ला पुन्हा पाठी राईट केलं समेशनच्या. 1 ची व्हॅल्यू पुन्हा n आली मीन्स k n. ओके, ह्या प्रॉपर्टीज आहेत. याच्यात आपण काही रिझल्ट सांगतो. रिझल्ट ही आपल्याला लक्षात ठेवावे लागणार आहे. रिझल्ट फर्स्ट आहे सम ऑफ द फर्स्ट n नॅचरल नंबर्स. ओके, समेशन r गोज फ्रॉम 1 to n. आता n नॅचरल नंबरचं काय करायचं आहे आपल्याला,
नॅचरल नंबर्स आपल्याला माहिती आहे कुठून स्टार्ट होतात, 1 पासून स्टार्ट होतात, 1 2 3 4 5 6 7 अप टू इन्फिनिटी. मग फर्स्ट n नॅचरल नंबरची जर ऍडिशन करायची असेल आपल्याला 1 + 2 + 3 + 4 प्लस लास्ट टर्म आपली n असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, ते नंबर्स जे आहेत ते आपण दाखवतोय r ने. r ची इथे व्हॅल्यू पहिली 1 टाकली, 2 टाकली, 3 टाकली, 4 टाकली अप टू n पर्यंत आपण पुट केली तर त्याचा ऍडिशनचा समचा फॉर्म्युला काय तयार होतो, n × n+1 अपॉन 2. मीन्स नॅचरल नंबरच्या n नॅचरल नंबरच्या समचा फॉर्म्युला काय आहे, n × n+1 अपॉन 2. ओके, ही फर्स्ट रिझल्ट झाला. सेकंड रिझल्ट पहा, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ फर्स्ट n natural numbers. Okay, summation r goes from 1 to n. ओके, आता इथे नॅचरल नंबरचा उल्लेख मी r ने केला होता, इथे सुद्धा मी r नेच करतो. पण आपल्याला नॅचरल नंबरच्या काय करायचे, स्क्वेअरची ऍडिशन करायची आहे. स्क्वेअर्स कोणते असणार, 1 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर यांची ऍडिशन करायची, सम करायचे. आणि तो समचा फॉर्म्युला r चा इथे मी काय लिहितो, स्क्वेअर. समचा फॉर्म्युला काय आहे, n × n+1 to n+1 अपॉन 6. काय फॉर्म्युला आहे, n × n+1 to n+1 अपॉन 6. हा कशाचा फॉर्म्युला आहे, नॅचरल नंबरच्या स्क्वेअरची ऍडिशन करतोय आपण. ओके, थर्ड फॉर्म्युला आहे सम ऑफ द क्यूब ऑफ फर्स्ट n natural numbers. Sum of the cubes of the first n natural numbers is. ओके, समेशन. पुन्हा एकदा नॅचरल नंबर साठी मी r चा यूज केला. r चा काय करावा लागेल, क्यूब. ओके, r goes from 1 to n. मीन्स आपण काय करणार आहे, नॅचरल नंबरची ऍडिशन करणार पण क्यूबची. ओके, 1 चा क्यूब, 2 चा क्यूब, 3 चा क्यूब, 4 चा क्यूब यांची ऍडिशन केली तर त्याचा फॉर्म्युला तयार होतो ब्रॅकेट मध्ये n × n+1 अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, हे 3 फॉर्म्युला आहेत, रिझल्ट आहेत. हे रिझल्ट तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. याचे रिझल्ट जे यांचे फॉर्म्युले कसे तयार झाले, प्रूफ जी काय आहेत, ही बायनॉमियल थेरम या टॉपिक मध्ये आपल्याला सविस्तर स्टडी करणार आहे. इथे फक्त आपल्याला काय करायचं आहे, या समेशनचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल्स काय करायचे, सॉल्व्ह करायचे. हे रिझल्ट तुम्हाला काय करावे लागतील, लक्षात ठेवावे लागतील. ओके, नाउ फर्स्ट पार्ट आपण स्टडी केला प्रॉपर्टीज ऑफ समेशन, सेकंड मध्ये आपण स्टडी केलाय रिझल्ट. ओके, नेक्स्ट पार्ट नेक्स्ट पार्ट आहे पॉवर सिरीज. ओके, पॉवर सिरीज पण तुम्हाला काही लक्षात ठेवावे लागतील. पॉवर सिरीज काय आहेत, ओके, इझी आहेत पॉवर सिरीज. फर्स्ट e⁻x. ओके, e⁻x पॉवर सिरीज पहा काय, 1 + x अपॉन 1 फॅक्टोरियल प्लस x² अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस x³ अपॉन 3 फॅक्टोरियल प्लस x⁴ अपॉन 4 फॅक्टोरियल अप टू n टर्म्स पर्यंत. ओके, मीन्स फर्स्ट पॉवर सिरीज काय, e⁻x सिरीज काय पहा, ही सिरीज आहे. टॉपिक मधला आपला हा लास्टचा पार्ट आहे, सिक्वेन्स अँड सिरीज. ओके, मग सिरीज आपली काय काय पहा, 1 + x अपॉन 1 फॅक्टोरियल प्लस x² अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस x³ अपॉन 3 फॅक्टोरियल प्लस x⁴ अपॉन 4 फॅक्टोरियल. ओके, अप टू लास्ट किती टर्म पर्यंत आपण यूज करू शकतो. ओके, सेकंड प्रॉपर्टी, सेकंड पॉवर सिरीज आहे e⁻x. ओके, 1 - x अपॉन 1 फॅक्टोरियल प्लस x² अपॉन 2 फॅक्टोरियल माइनस x³ अपॉन 3 फॅक्टोरियल प्लस x⁴ अपॉन 4 फॅक्टोरियल माइनस अशा पद्धतीने. ओके, दोन्ही प्रॉपर्टी लक्षात ठेवायला इझी आहे. ओके, प्रॉपर्टी सेम आहे, 1 + x अपॉन 1 फॅक्टोरियल x² अपॉन 2 फॅक्टोरियल x³ अपॉन 3 फॅक्टोरियल. पहा
इथे 1 आहे, इथे पण 1 आहे, पण इथे प्लस टर्म आहे, इथे मायनस टर्म आहे. ओके, ह्या फर्स्ट पॉवर सिरीज मध्ये ऑल टर्म पॉझिटिव्ह आहेत. ओके, जी सेकंड आहे ई रेस टू मायनस एक्स, पहा अल्टरनेटिव्हली मायनस साइन आहे. ओके, एक मायनस आहे, एक प्लस आहे, एक मायनस आहे, एक प्लस आहे, मीन्स 1 प्लस आहे, एक्स मायनस आहे, 1 एक्स स्क्वेअर प्लस आहे, एक्स क्यूब मायनस आहे, एक्स रेस टू 4 प्लस आहे, एक्स रेस टू 5 काय असणार आहे, मायनस आहे. मीन्स लक्षात ठेवताना ई रेस टू मायनस एक्स ची सिक्वेन्स लक्षात कशी ठेवणार, जिथे ऑड नंबरची पॉवर आहे तिथे मायनस आहे. पहा एक्स ची पॉवर 1 आहे, मायनस आहे, एक्स क्यूब आहे, मायनस आहे, म्हणजे इथे ऑड पॉवर आहे ती मायनस आहे, इव्हन पॉवर आहे ती काय राहिली आहे, प्लस राहिले. म्हणजे अल्टरनेटिव्हली प्लस मायनस साइन आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी आपल्याला ही सिरीज काय होते, लक्षात राहते. ओके, नेक्स्ट सिरीज आहे साइन एक्स. साइन एक्स, एक्स मायनस एक्स क्यूब अपॉन 3 फैक्टोरियल प्लस x raised to 5 upon 5 factorial minus x raised to 7 upon 7 factorial plus dot dot dot. And next है cos x 1 minus x square upon 2 factorial plus x raised to 4 upon 4 factorial minus x raised to 6 upon 6 factorial. Okay, ही सुद्धा सिरीज काय आहे, इझी आहे लक्षात ठेवायला. काय सिरीज साइन एक्स, एक्स आहे, साइन एक्सच्या सिक्वेन्स मध्ये लक्षात ठेवायचं, इथे 1 फॅक्टोरियल लिहिलं काही फरक पडत नाहीये. ओके, मीन्स ऑड पॉवर ची काय आहे सिक्वेन्स आहे, आपली सिरीज आहे असं आपल्याला लक्षात ठेवता येईल. इथे x ची पॉवर 1 आहे, इथे 3 आहे, इथे 5 आहे, इथे 7 आहे. मीन्स लक्षात काय येते आपल्या, जिथे ऑड पॉवर आहे ही म्हणजे कशाची सिरीज आहे, साइनची आहे, आणि मात्र अल्टरनेटिव्हली काय आहे, प्लस मायनस साइन आहे. ओके, तसंच इथे कॉसच्या सिरीज मध्ये सुद्धा सेम आहे. पॉवर बघा किती आहे, सम पॉवर आहे. ओके, मीन्स इवन पॉवर आहे, 2 आहे, 4 आहे, 6 आहे. मीन्स इथे लक्षात ठेवताना साइन आणि कॉस ची सिरीज कशी लक्षात ठेवता येईल, ऑड आणि इवन पॉवर वर. इवन पॉवर असेल तर कॉस ची सिरीज आहे, आणि ऑड पॉवर असेल तर मात्र कशाची आहे, साइन ची सिरीज आहे. ओके, मीन्स लक्षात काय ठेवायचं आहे, अल्टरनेटिव्हली मात्र प्लस मायनस काय द्यायचं आहे, साइन द्यायचं आहे. सिरीज आहे लॉग ची, इफ mod x is strictly less than 1, then log 1 plus x is equal to x minus x square upon 2 plus x cube upon 3 minus x raised to 4 upon 4 plus. ओके, आता लॉग ची सिरीज सुद्धा लक्षात ठेवायला इझी आहे. फर्स्ट टर्म x आहे, एक्स स्क्वेअर आहे, एक्स क्यूब आहे, एक्स रेस टू 4 आहे, मीन्स पॉवर काय होणार आहे, वाढत जाणार आहे. फर्स्ट 1 होती, 2 होती, 3 होती, 4 होती, अप टू 5 6 7 अप टू एन टर्म पर्यंत काय करत जाईल, वाढत जाईल. म्हणजे अशा सिक्वेन्स आपण काय करतोय, लॉग ची सिरीज मध्ये यूज होतोय. ओके, आणि अल्टरनेटिव्हली काय आहे, प्लस मायनस आहे. फर्स्ट टर्म प्लस, सेकंड मायनस, प्लस मायनस प्लस मायनस. फक्त फरक काय आहे, इथे ई रेस टू एक्स साइन एक्स कॉस एक्स च्या सिरीज मध्ये डिनॉमिनेटरला फॅक्टोरियल नोटेशन होते, इथे मात्र फॅक्टोरियल नोटेशन इथे यूज नाहीये. त्यामुळे इथे लक्षात कशी ठेवायची, एक्स मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस एक्स क्यूब अपॉन 3 मायनस एक्स रेस टू 4 अपॉन 4 एक्स रेस टू 5 अपॉन 5. अशा पद्धतीने काय आपली लॉग ची सिरीज आहे. ओके, अशा सिरीज आपण स्टडी केल्या, 5 सिरीज आहेत. फर्स्ट ई रेस टू एक्स, सेकंड ई रेस टू मायनस एक्स, साइन एक्स, कॉस एक्स, ओके, आणि लॉग 1 प्लस एक्स. ओके, लक्षात ठेवायला इजी आहे. ई रेस टू एक्स ची लक्षात राहिली की ई रेस टू मायनस एक्स ची लक्षात राहते, का तर फक्त अल्टरनेटिव्हली साइन काय झालेले आहेत, चेंज झालेले आहेत. ओके, साइन ची लक्षात राहिली तर कॉस ची राहते, का तर साइनच्या टर्म मध्ये फक्त कशाचा यूज झालेला आहे, ऑड पॉवरचा यूज झालेला आहे, आणि कॉसच्या याच्यामध्ये कशाचा यूज झालेला आहे, इवन पॉवरचा यूज झालेला आहे. अशा पद्धतीने सिंपल हिंट लक्षात ठेवली तर सिरीज पण काय होतात आपल्या लक्षात राहतात. ओके, आता आपण एक्झाम्पल स्टडी करूया. फर्स्टली प्रॉपर्टीज वरचे स्टडी करूया. ओके, एक्झाम्पल स्टडी करू आपण. फर्स्ट एक्झाम्पल घेतो मी. इव्हॅल्युएट काय दिलंय, समेशन r गोज फ्रॉम 1 टू n 8r - 7. ओके, आता आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे. इथे काय करायचं आपल्याला,
रिझल्टचाही यूज करायचा आहे, प्रॉपर्टीचाही यूज करायचा आहे. दोन्हीचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल आता काय करता आलं पाहिजे, सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ओके, फर्स्ट राईट करतो समेशन r goes from 1 to n 8r minus 7. ओके, आता फर्स्ट प्रॉपर्टीचा यूज करायचा. दोन टर्म आहे तिथे, दोन्ही टर्मला काय करायचं, मिडलला मायनस आहे, दोन्ही टर्मला समेशन काय करायचं, सेपरेट करायचं. समेशन 8r r goes from 1 to n minus summation 7 r goes from 1 to n. ओके, आपण सेकंड प्रॉपर्टीचा इथे यूज केलाय, दोन्हीना सेपरेट काय केलंय, समेशन. ओके, आता काय करता येईल, फर्स्ट प्रॉपर्टीचा यूज करायचा. तिथे काय करायचं, 8 हा कॉन्स्टंट आहे, त्या कॉन्स्टंटला समेशनच्या पाठी लिहायची. तर 7 सुद्धा कॉन्स्टंट आहे, इथे कोणती प्रॉपर्टी वापरावी लागेल, 4 नंबरची प्रॉपर्टी यूज करावी लागेल. सेकंड 7 ला कुठे लिहायचं, समेशनच्या बॅकला. ओके, मीन्स पहा इथे 8 पाठीमागे लिहिलं, समेशन r goes from 1 to n, इथे r मायनस 7 ला पाठीमागे लिहिलं, समेशन r goes from 1 to n, इथे 1. ओके, 8 ऍज इट इज. ओके, समेशन r समेशन r कोणता रिझल्ट यूज करता येईल, फर्स्ट रिझल्टचा यूज करायचा. सम ऑफ द फर्स्ट n नॅचरल नंबरची ऍडिशनचा फॉर्म्युला कसा आहे, समेशन r goes from समेशन r goes from 1 to n. फॉर्म्युला काय आहे तिथे, n into n plus 1 upon 2. ओके, मायनस 7 into इथे 1 आहे, 1 मीन्स कोणती प्रॉपर्टी यूज करणार, 3 नंबरची प्रॉपर्टी. 1 चे समेशन व्हॅल्यू किती असते, n. ओके, इथे पहा काय होईल, 2 ने 8 ला डिवाइड केलं 4. ओके, 4 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, मीन्स काय होईल, n into n, n स्क्वेअर, 4n स्क्वेअर. ओके, 4n न 1 ला मल्टिप्लाय केलं प्लस 4n into 1 मायनस 7n, मीन्स फायनल आन्सर काय मिळालं मला, 4n स्क्वेअर मायनस 7n प्लस 4n मीन्स मायनस 3n. हे माझं फायनल आन्सर झालं. अशा पद्धतीने काय करता आलं पाहिजे आपल्याला, प्रॉपर्टीचा यूज करता आला पाहिजे, रिझल्टचा यूज करता आला पाहिजे, आणि त्यानुसार काय मिळेल आपल्याला, फायनल आन्सर मिळेल. 2 मार्क्स साठी एक्झाम्पल अशा पद्धतीने काय केलं जातं, विचारलं जातं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे सोल्युशन. समेशन r goes from 1 to n 3r square minus 2r plus 1. ओके, काय करावे लागेल, फर्स्ट स्टेप मध्ये काय करायचं, 3 टर्म आहे. ओके, तिन्ही टर्मला काय करायचं, सेपरेट समेशन द्यायचं. ओके, प्रत्येकाला सेपरेट समेशन. समेशन 3r square r goes from 1 to n, सेकंड टर्म मायनस समेशन r goes from 1 to n 2r प्लस समेशन 1 r goes from 1 to n. ओके, फर्स्ट स्टेप मध्ये काय करायचं, प्रत्येकाला सेपरेट समेशन द्यायचं. ओके, प्रत्येकाला सेपरेट समेशन देऊन झाल्यानंतर सेकंड स्टेप मध्ये काय करायचं, जे काय कॉन्स्टंट आहेत त्या कॉन्स्टंटला काय करायचं, समेशनच्या बॅक साइडला राईट करायचं. 3 into समेशन r goes from 1 to n r square minus समेशन 2 into समेशन r goes from 1 to n plus समेशन 1. ओके, r goes from 1 to n झाली सेकंड स्टेप. सेकंड दोन्ही ठिकाणी प्रॉपर्टीचा यूज केलाय. पहिली प्रॉपर्टी यूज कोणती केली, 2 नंबरची, प्रत्येकाला सेपरेट, प्रत्येक टर्मला सेपरेट काय केलं, समेशन. त्यानंतर प्रॉपर्टी पहिली यूज केली, जिथे काय कॉन्स्टंट टर्म आहे ती समेशनच्या काय केली, बॅक साइडला लिहिली. ओके, देन आता आपल्याला रिझल्टचा यूज करायचा आहे. 3 ऍज इट इज. फर्स्ट रिझल्ट कोणता यूज करणार, r स्क्वेअर आहे, मीन्स काय करायचे, सेकंड रिझल्ट सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द फर्स्ट n नॅचरल नंबर्स. काय फॉर्म्युला आहे, समेशन r स्क्वेअर इज इक्वल टू n into n plus 1 2n plus 1 upon 6. मीन्स इथे काय येईल, n into n plus 1 2n plus 1 upon 6. ओके, मायनस 2 into r मीन्स कोणता येईल, r मीन्स फर्स्ट रिझल्ट येणार काय, सम ऑफ द n फर्स्ट नॅचरल नंबर्स मीन्स समेशन r इज इक्वल टू n into n plus 1 upon 2, n into n plus 1 upon 2. आणि समेशन 1 मीन्स प्रॉपर्टी मध्ये आपल्याला काय व्हॅल्यू सांगितलेली आहे, n. ओके, आता कॅल्क्युलेट करायचं. ओके, कॅल्क्युलेट करताना पहा काय काय करता येईल,
इझी पार्ट आहे तो करूया. इथे 2 आहे, इथे 6 आहे. 2 ला काय करता येईल मला कॉमन काढता येईल. 2 ला मी कॉमन काढलं. ओके, इथे 2 नाही, 2 ची इथे काय करायची ऍडजस्टमेंट करायची. ओके, मीन्स 2 2 काय होईल कॅन्सल. ओके, इथे 2 कॉमन निघाले, इथे 3 राहील. इथला 3 काय होईल कॅन्सल होईल. ओके, मीन्स इथे ब्रॅकेट मध्ये काय राहणार, इथे डिनॉमिनेटरला काहीच नाही. इथे n आहे, इथे n आहे, इथे n आहे. n एक कॉमन काढता येईल. ओके, मीन्स इथे राहिले n प्लस 1. ओके, पुन्हा 2n प्लस 1 मायनस 2 ऑलरेडी कॉमन निघालेला आहे. ओके, त्यामुळे शिल्लक काय राहील, हा 2 कॉमन निघालेला आहे, हा 2 ऍज इट इज राहणार. -2 इंटू n प्लस 1. ओके, इथला डिनॉमिनेटर जो निघाला n कॉमन निघाला, इथे फक्त शिल्लक राहील +2. ओके, आता कॅल्क्युलेशनचा भाग आहे. n/2 इंटू ब्रॅकेट मध्ये n इंटू 2n 2n स्क्वेअर, n इंटू 1 n, 1 इंटू 2n 2n प्लस 1, पुन्हा -2n. ओके, -2 प्लस 2. ओके, +2 -2 गेट्स कॅन्सल, +2n -2n गेट्स कॅन्सल. ओके, मीन्स रिमेनिंग काय करायला बघा, n/2 ब्रॅकेट मध्ये 2n स्क्वेअर प्लस n प्लस 1. हे झालं आपलं फायनल आन्सर. काय काय केलं फर्स्ट स्टेप मध्ये, प्रत्येकाला समेशन काय केलं सेपरेट केलं. समेशनच्या पाठीमागे कॉन्स्टंट राईट केले. देन समेशनचे आपण काय केले रिझल्टचा यूज केला. देन कॅल्क्युलेशन केलं. मला फायनल आन्सर काय मिळालं, n/2 2n स्क्वेअर प्लस n प्लस 1. हे आपलं काय आहे फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, फाइंड द सम ऑफ 2 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर प्लस अप टू n टर्म्स. यांचे आपल्याला काय करायचे सम करायचे. ओके, पाहता 2 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर अप टू n टर्म्स. ओके, इज इक्वल टू काय करूया, थोडीशी ऍडजस्टमेंट करायची. 2 स्क्वेअर 4 स्क्वेअर 6 स्क्वेअर 8 स्क्वेअर सगळ्या काय आहे समसंख्यांची काय आहे स्क्वेअर्स केलेले आहेत. ओके, आपल्याकडे जो रिझल्ट आहे तो 2 नंबरचा रिझल्ट काय, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द फर्स्ट n नॅचरल नंबर्स आहे. ओके, हे नॅचरल नंबर्स आहे, पण इथे नॅचरल नंबर्स नाही, तिथे काय आहे समसंख्यांचे काय आहेत स्क्वेअर्स आहे. तर थोडीशी ऍडजस्टमेंट करूया. 2 स्क्वेअर ला मी लिहिताना असं लिहितो 2 इंटू 1 चा स्क्वेअर मीन्स 2 इंटू 1 मीन्स 2. ओके, 4 ला राईट करताना मी असं लिहितो 2 इंटू 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे 2 इंटू 2 मीन्स 4 प्लस 6 ला राईट करताना मी काय करतो 6 ला राईट करताना 3 इंटू 2 इंटू 3 लिहितो. 2 इंटू 3 मीन्स 2 इंटू 3 मीन्स 6. ओके, 6 चा स्क्वेअर. 8 ला राईट करताना 2 इंटू 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर असं मला राईट करता येईल अप टू n टर्म्स. ओके, मीन्स बघा 2 इंटू 1 मीन्स 2, 2 इंटू 2 मीन्स 4, 2 इंटू 3 मीन्स 6, 2 इंटू 4 मीन्स 8. ओके, आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर प्रत्येकाचा स्क्वेअर ऍज इट इज. आता बघा 2 2 2 2 रिपीट होतोय. ओके, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे प्रत्येक ठिकाणी, ब्रॅकेटचा काय आहे स्क्वेअर आहे. ओके, मीन्स 2 चा स्क्वेअर प्रत्येक ठिकाणी आहे, 2 चा स्क्वेअर राईट केला. ओके, 1 प्लस इथे मिडलला काय प्लस आहे 1 प्लस 2 प्लस 3. आता इथे 1 चा स्क्वेअर आहे, 2 चा स्क्वेअर आहे, 3 चा स्क्वेअर आहे, 4 चा स्क्वेअर आहे. आता कोणत्या रिझल्टचा यूज करता येईल आपल्याला, स्क्वेअर आहे मीन्स सेकंड रिझल्ट कडे जाता येईल. सेकंड रिझल्ट आपला काय सांगतो, समेशन r स्क्वेअर n इंटू n प्लस 1 2n प्लस 1 अपॉन 6. ओके, r गोज फ्रॉम 1 टू n. ओके, मीन्स इथे कधीही यूज होणार आहे 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर अप टू n टर्म पर्यंत. ओके, 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर r स्क्वेअर n स्क्वेअर असेल तर ह्या संपूर्ण टर्मच्या ठिकाणी आपण यूज काय करतोय r चा स्क्वेअर. मीन्स 1 2 3 4 याच्या ठिकाणी मी यूज काय करतोय r आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. मीन्स काय समेशन r गोज फ्रॉम 1 ला स्टार्ट झाले कुठपर्यंत आहे n पर्यंत आहे, r गोज फ्रॉम 1 टू n. ओके, अशा पद्धतीने काय करता येईल मला राईट करता येईल.
2 चा स्क्वेअर किती होईल 4. 4 ला काय करतो समेशनच्या बॅक साइडला लिहितो. समेशन r गोज फ्रॉम 1 to n. ओके देन r स्क्वेअर मीन्स आपले रिझल्ट तिथे आपल्याला यूज करता येईल. मीन्स 4 इंटू ब्रॅकेट काय येईल 2n इंटू n प्लस 1 2n प्लस 1 अपॉन 6. ओके मीन्स काय होईल इथे डिवाइड केल्यानंतर 2/3 n इंटू n प्लस 1 2n प्लस 1 यांचं मल्टिप्लिकेशन केलं तरी पण चालते. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल याची सम फाइंड करता येईल. सम काय मिळाली 2/3 n इंटू n प्लस 1 2n प्लस 1. ओके मल्टिप्लिकेशन करून आपण अजून कॅल्क्युलेशन वाढवलं तरी पण चालतंय. ओके हे एक्झाम्पल होतं फाइंड द सम ऑफ स्क्वेअर्स. ओके नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम्पल घेतलंय मी. फाइंड 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर 5 स्क्वेअर 6 स्क्वेअर 29 स्क्वेअर. म्हणजे लास्ट टर्म इथे आपल्याला दिलेली आहे. पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला लास्ट टर्म nth टर्म पर्यंत ऍडिशन करायची होती सम करायची होती. आता सम करताना आपल्याला 3 ला स्टार्ट झाले आणि लास्ट टर्म 29 पर्यंतच्या स्क्वेअरची काय करायची ऍडिशन करायची. ओके सोल्युशन फर्स्ट टर्म आहे 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर अप टू लास्ट टर्म 29 स्क्वेअर. ओके आता आपण जे रिझल्ट स्टडी केलेले आहे ते रिझल्ट स्क्वेअर मधला रिझल्ट कसा आहे 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर अप टू n टर्म पर्यंत. ओके याचा फॉर्म्युला काय होता समेशन r स्क्वेअर r गोज फ्रॉम 1 टू n n इंटू n प्लस 1 टू n प्लस 1 अपॉन 6. मीन्स फॉर्म्युला कसा आहे आपला रिझल्ट काय सांगतो की सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स कोणते असतात आपले 1 2 3 4 अप टू n टर्म पर्यंत. ओके मीन्स फर्स्ट n नॅचरल नंबरच्या स्क्वेअरची ऍडिशन. मग नॅचरल नंबरच्या स्क्वेअरची ऍडिशनचा फॉर्म्युला आपला हा आहे. ओके मग आता इथे सुद्धा स्क्वेअर्स आहेत 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर 6 स्क्वेअर 5 स्क्वेअर 6 स्क्वेअर. ओके फक्त प्रॉब्लेम काय इथे 3 ला स्टार्ट झाले आणि फॉर्म्युला आपला स्टार्ट कुठून होतो 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर अप टू n टर्म पर्यंत. ओके म्हणजे इथे फॉर्म्युला 3 ला स्टार्ट होते फॉर्म्युला 1 ला स्टार्ट होते. म्हणजे 2 टर्म मिसिंग आहे तिथे. त्यामुळे 2 टर्म मिसिंग असल्यामुळे डायरेक्ट फॉर्म्युला मला यूज करता येणार नाही. मग त्या 2 टर्मची मला इथे ऍडजस्टमेंट करावी लागेल. ओके मग त्या 2 टर्मची ऍडजस्टमेंट काय करावी लागेल इथे 1 चा स्क्वेअर घेतला 2 चा स्क्वेअर घेतला प्लस 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर 5 स्क्वेअर 6 स्क्वेअर अप टू 29 स्क्वेअर. ओके म्हणजे ह्या 2 टर्म एक्स्ट्रा आणल्या. ओके मग या दोन्ही टर्म एक्स्ट्रा आणलेल्या फक्त एक्स्ट्रा ठेवून चालेल का एक्झाम्पल चेंज होईल. इथे ऍडजस्टमेंट करायची या दोन्ही टर्म कॅन्सल करायच्या. -1 स्क्वेअर -2 स्क्वेअर म्हणजे हे दोन्ही मायनस इथे दोन्ही प्लस प्लस ला काय होईल गेस कॅन्सल होईल. ओके मीन्स काय करता येईल मला इथे ऍडजस्टमेंट पहिल्याचं ब्रॅकेट कंप्लीट करायचं. ओके आता काय करायचं हे दोन्ही मायनस ठेवून चालेल का मला पुन्हा ऍडिशन करता येणार नाही. ओके ह्या दोन्ही मधून मायनस कॉमन काढायचा. मायनस कॉमन काढला की ब्रॅकेट टाकायचं आणि मिडलला काय लिहायचं मायनस ब्रॅकेटच्या बाहेर आल्यावर प्लस झालं. मायनस आतमध्ये आपल्या दोन्ही टर्म काय होतील मायनस होतील. ओके आता आपला फॉर्म्युला यूज करायचा. ओके हे जे काय नंबर्स आहेत ह्या नंबर्स साठी यूज करतोय मी r. ह्या नंबर साठी यूज काय करतोय मी r. ओके मीन्स याच्या सगळ्यांची समेशन करतोय ऍडिशन करतोय सम करतोय म्हणजेच काय करतोय समेशन करतोय. ओके ह्या सगळ्या नंबर साठी r यूज केलाय. ह्या सगळ्या नंबरचा काय आहे स्क्वेअर आहे मीन्स r चा स्क्वेअर. ओके r गोज फ्रॉम ओके r स्टार्ट झाले 1 ला म्हणजे पहिली व्हॅल्यू माझी काय 1 आणि लास्ट व्हॅल्यू माझी n टर्म पर्यंत आहे का मी आता ऍडिशन n टर्म पर्यंत करत नाही कोणत्या टर्म पर्यंत करतोय 29 म्हणजे लास्ट टर्म माझी काय झाली 29. ओके मायनस. ओके आता इथे सुद्धा पहिल्या 2 टर्मची काय ऍडिशनच आहे स्क्वेअरची ऍडिशन आहे. ओके म्हणजे या नंबर साठी सुद्धा पुन्हा मी यूज करतो r. ओके त्यांची पण बेरीज करतोय म्हणजे समेशन. या दोन्हीचे पण टर्म कशा आहेत स्क्वेअरच्याच आहेत. ओके r गोज फ्रॉम इथे स्टार्ट 1 ला झाले मीन्स r इज इक्वल टू 1 आणि कुठपर्यंत व्हॅल्यू आहेत 2 पर्यंत व्हॅल्यू आहेत. ओके मीन्स बघा फॉर्म्युल्यामध्ये इथे व्हॅल्यू असते
एन, आपण त्याला एन बोलतो, बरोबर आहे. इथे एन नसून आपल्याकडे किती आहे 29 आहे. मीन्स फॉर्म्युल्यामध्ये एन च्या ठिकाणी मला पुट किती करावं लागेल 29 पुट करावं लागेल. मीन्स फॉर्म्युल्यामध्ये एन च्या ठिकाणी 29 पुट केलं तर आपला आन्सर काय मिळेल 29 इंटू ब्रॅकेट 29 प्लस 1 इंटू ब्रॅकेट 2 इंटू 29 प्लस 1 अपॉन 6 मायनस. ओके, आता इथे एन ची व्हॅल्यू किती आहे 2. इथे एन ची व्हॅल्यू किती आहे 2. म्हटल्यानंतर पुन्हा एकदा फॉर्म्युला सेम वापरणार आहे. 2 इंटू ब्रॅकेट 2 प्लस 1 इंटू 2 इंटू 2 प्लस 1 अपॉन 6. ओके, इथे सिन्स म्हणून हा फॉर्म्युला इथे राईट करायचा. ओके, सिन्स म्हणून. आता पहा कॅल्क्युलेशन काय येईल 29 इंटू 29 प्लस 1 30 इंटू 29 इंटू 2 मीन्स 58. 58 प्लस 1 मीन्स 59 अपॉन 6 मायनस किती होईल 2 इंटू 2 प्लस 1 3 2 इंटू 4 प्लस 1 5. ओके, अपॉन 6. ओके, मीन्स कॅल्क्युलेशन करताना 2 इंटू 3 6 6 कॅन्सल. ओके, 6 पंचा 30 हे 6 पंचा 30 मीन्स इथे 5 इथे 5 आहे इथे 5 5 ला कॉमन काढा. कॅल्क्युलेशन मध्ये काय शिल्लक राहील ब्रॅकेट मध्ये 29 इंटू 59 मायनस 1. ओके, इथून आपण 5 कॉमन काढला इथे शिल्लक राहील 1. ओके, कॅल्क्युलेशन मात्र कंप्लीट करा. आय थिंक कॅल्क्युलेशन काहीतरी 1710 असं कॅल्क्युलेशन येते. फायनल आन्सर मात्र त्याचं किती येईल आपलं 8550 8550 हे आपल्याला काय मिळतं कॅल्क्युलेशन मिळते. कॅल्क्युलेशन तुम्ही चेक करा, व्यवस्थित करा कॅल्क्युलेशन. ओके, म्हणजे फॉर्म्युलाचा यूज कसा केलाय, ऍडजस्टमेंट काय केले हे तुम्ही व्यवस्थित चेक करा, लक्षात घ्या. आपण ऍडजस्टमेंट कशी करतोय आणि मग समेशनचे फॉर्म्युले कसे यूज करतोय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 1 इंटू 5 प्लस 3 इंटू 7 प्लस 5 इंटू 9 प्लस 7 इंटू 11 अप टू n टर्म्स पर्यंत आहे. ओके, म्हणजे इथे सुद्धा आपल्याला मिडलला प्लस आहे मीन्स काय करायचं आहे समेशन करायचे मीन्स ऍडिशन करायचे. फक्त फरक काय दिलेला आहे फर्स्ट टर्म मध्ये मल्टिप्लिकेशन दिले 1 इंटू 5, सेकंड टर्म मध्ये 3 इंटू 7 5 इंटू 9 7 इंटू 11 अप टू n टर्म्स पर्यंत आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे. ओके, अशा केस मध्ये काय करायचं अशा एक्झाम्पल मध्ये 1 इंटू 5 3 इंटू 7 मीन्स फर्स्ट टर्म चेक करूया. पहिल्या टर्म मध्ये इथे 1 आहे इथे 3 आहे इथे 5 आहे इथे 7 आहे. ओके, सेकंड टर्म बघा 5 7 9 11. काय करायचं इथले nth टर्म जसे आपण काय केलं अरिथमेटिक प्रोग्रेशन जॉमेट्रिक प्रोग्रेशन हार्मोनिक प्रोग्रेशनचा यूज करून जशी nth टर्म फाइंड करत होतो तशी इथं टी आर्थ टर्म फाइंड करायची. ओके, का तर ह्या नंबर साठी यूज आपण r चा यूज करतोय. ओके, r चा यूज करतो आणि फॉर्म्युला मध्ये n चा यूज आहे. तर ह्या नंबर साठी आपण r यूज करतो म्हणून काय करायचं लास्ट टर्म आर्थ टर्म फाइंड करून घ्यायची. ओके, मीन्स काय करायचं प्रत्येक टर्म मधल्या फर्स्ट फॅक्टरचा यूज करूया. ओके, 1 3 5 7 बी दी फर्स्ट बी दी नंबर्स काय लिहिता येईल 1 3 5 7 बी दी नंबर्स इन दी ईच टर्म फर्स्ट नंबर इन दी ईच टर्म असं म्हटलं तरी चालेल. फर्स्ट नंबर इन दी ईच टर्म. ओके, बघा 1 3 5 7. ओके, हे जे नंबर आहेत हे कोणत्या प्रोग्रेशन मध्ये बसतील एपी जीपी एचपी. बा 3 minus 1 2 5 minus 3 2 7 minus 5 2 म्हणजे ईच टर्म मधला डिफरन्स किती आहे 2 आहे. डिफरन्स 2 असेल तर ईच टर्म मधला डिफरन्स सेम असेल तर कोणती प्रोग्रेशन झाली अरिथमेटिक प्रोग्रेशन इज ए एपी. ओके, एपी असेल तर एपी चा फॉर्म्युला काय टीएन चा टीएन ऐवजी इथे काय लिहिणार टी आर ए प्लस
n मायनस वन इंटू डी. ओके, आता n चा उल्लेख न करता इथे उल्लेख काय करायचा आहे r चा, म्हणजे a प्लस आर मायनस वन इंटू डी. ओके, मीन्स टी आर टर्म काय मिळेल, a मीन्स सुरुवातीची टर्म 1 प्लस आर मायनस वन, डिफरन्स किती आहे एव्हरी टर्म मधला 2. कॅल्क्युलेशन किती येईल 1 प्लस 2r मायनस 2 मीन्स 2r मायनस 2 प्लस 1 मायनस 1. म्हणजे पहिल्या टर्म किती मिळाली टी आर 1357 ची, आर्थ टर्म काय मिळाली 2r मायनस 1. ओके, सिमिलरली काय करायचं सेकंड टर्मचा यूज करायचा. 5 7 5 7 9 11 9 11 be the second numbers in each term. ओके, मीन्स 5 7 9 11 हे सुद्धा प्रत्येक टर्म मध्ये काय आहे सेम डिफरन्स आहे, मीन्स इज ए एपी. एपी असेल तर याची आर्थ टर्म काय येईल a प्लस आर मायनस वन इंटू डी, मीन्स a 5 प्लस आर मायनस वन इंटू डी. प्रत्येक टू टर्म मधला डिफरन्स किती आहे 2, मीन्स 2 5 प्लस 2r मायनस 2 मीन्स 2r as it is. 5 minus 2 means plus 3. हा मिळाला टी आर टर्म. ओके, म्हणजेच याच्या समेशन काय मिळेल मला, समेशन r goes from 1 to लास्ट टर्म काय आहे n. ओके, टी आर फर्स्ट टी आर टर्म काय मिळाली मला 2r मायनस 1. सगळ्यातली पहिली व्हॅल्यू मला काय मिळाली 2r मायनस 1 आणि दुसरी व्हॅल्यू काय मिळाली 2r प्लस 3. ओके, मीन्स समेशन r goes from 1 to n. आता यांचं मल्टिप्लिकेशन करूया. ब्रॅकेट मध्ये 2r into 2r means 4r square. Okay, then 2r into 3 means 3 into 2 6r. Okay, then minus 1 into 2r means minus 2r. Okay, then minus 3. Okay, means calculation काय मिळेल बघा, summation r goes from 1 to n ब्रॅकेट मध्ये 4r square then 6r minus 2r means plus 4r minus 3. ओके, आता आपण काय करायचं प्रॉपर्टीचा यूज करायचा. प्रॉपर्टीचा यूज काय होईल, प्रत्येकाला समेशन काय करायचं, प्रत्येक टर्मला सेपरेट. समेशन 4r square r goes from 1 to n plus summation r goes from 1 to n 4r minus summation 3r goes from 1 to n. ओके, प्रॉपर्टीचा यूज केला, प्रत्येक टर्मला समेशन काय केलं सेपरेट केलं. आता समेशन सेपरेट केल्यानंतर काय करायचं, सेकंड प्रॉपर्टी काय सांगते कॉन्स्टंट काय असेल, फर्स्ट प्रॉपर्टी आपली सांगते कॉन्स्टंट काय करायचं बाहेर लिहायचं. समेशन r goes from 1 to n r square plus 4 into summation r goes from 1 to n and minus 3 into summation 1 r goes from 1 to n. ओके, आता फर्स्ट r square साठी कोणत्या रिझल्टचा यूज होईल, सेकंड रिझल्ट सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द फर्स्ट n नॅचरल नंबर्स. ओके, मीन्स r square चा काय येईल n into n plus 1 to n plus 1 upon 6. Okay, then plus 4 as it is. r साठी कोणता फॉर्म्युला येईल, फर्स्ट सम ऑफ द फर्स्ट n नॅचरल नंबर्स कोणता n into n plus 1 upon 2. ओके, then 1 साठी कोणता येणार, 1 साठी n 3n. ओके, आता कॅल्क्युलेशन पार्ट आहे. कॅल्क्युलेशन पार्ट मध्ये बघा काय कॉमन करता येईल तुम्हाला, इथे n आहे, इथे n आहे, इथे n आहे, n कॉमन काढलं. ब्रॅकेट मध्ये बघा 6 इथे 3 ने मल्टिप्लाय करूया, 3 into 2 6 होईल. इथे 6 आहे, इथे सुद्धा 6 ने मल्टिप्लाय करूया. 6 बाहेर ब्रॅकेट मधून बाहेर काढलं, इथे 4 n plus 1 2n plus 1. ओके, इथे कितीने मल्टिप्लाय केले आपण 3 ने,
3 into 4 means 12 n plus 1. ओके n ऑलरेडी काय झालाय बाहेर निघालाय. इथे 3 कॉमन काढल्यामुळे इथे 6 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल 6 into 3 minus 18. n ऑलरेडी कॉमन काढलाय. आता कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे n by 6 into ब्रॅकेट 4 as it is लिहितो ब्रॅकेट मध्ये n into 2n 2n square पुन्हा plus n plus 2n plus 1. ओके plus 12n plus 12 minus 18. ओके n by 6 into ब्रॅकेट 4 ने आतमध्ये मल्टिप्लाय केले 8n square. ओके इथे 2n plus n 3n 3 into 4 means 12n. ओके आणि 4 into 1 means plus 4. ओके then 12n plus 12n plus 12 minus 18 means किती होईल minus 6. ओके means n by 6 into ब्रॅकेट 8n square plus 12n plus 12n plus 24n plus 4 minus 6 means minus 2. ओके हे झालं आपलं फायनल आन्सर. काय केलं आपण सम काढायची होती आपल्याला याची. प्रत्येक टर्म मध्ये 2 टर्मचं मल्टिप्लिकेशन दिलं होतं. ओके याच्यावरून काय केलं इथली आर्थ टर्म फाइंड केली आपण. आर्थ टर्म फाइंड करण्यासाठी आपण काय केलं फर्स्ट टर्म चे काय केले नंबर्स चेक केले. फर्स्ट टर्म मधले नंबर्स आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये जाणवले. अरिथमेटिक प्रोग्रेशनचा यूज करून nth टर्म फाइंड करतो तशीच tr टर्म आर्थ टर्म आपण काय केली फाइंड करून घेतली. तसंच इथले सेकंड नंबर सुद्धा आपल्याला लक्षात काय आलं अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये त्याचा यूज करून इथे सुद्धा आर्थ टर्म फाइंड करून घेतली. त्या दोन्ही आर्थ टर्मचा यूज करून आपण काय केलं प्रॉपर्टीचा आणि आपल्या रिझल्टचा यूज करून काय केलं त्याची आपण ऍडिशन केलेली आहे. हे आपलं काय झालं फायनल आन्सर.